नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र। आता तुम्ही म्हणता जय महाराष्ट्र काय, तर आजची आपली रेसिपी आहे झुणका भाकरी। झुणका म्हणजेच पिठलं, आपल्या महाराष्ट्रात खास आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ। पिठलं बनवणं जेवढं सोपं तेवढं अवघड। आता मी अवघड का म्हणते ते तुम्हाला व्हिडिओ पुढे पाहत गेल्यावर समजेलच, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। पिठलं बनवायला तेल गरम झालं की त्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि कांदा टाकणार आहोत। कांदा परतत असतानाच त्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत। मिठामुळे कांदा आपला व्यवस्थित परतला जातो। आता कांदा परतून झाला की त्यामध्ये आपण टाकणार आहोत तिखट। चवीनुसार आपण तिखट टाकलेलं आहे। तिखट योग्य परतल्यानंतर त्यामध्ये आपण गरम केलेलं किंवा गार पाणी देखील टाकू शकतो। पाण्याला आपल्याला उकळी येऊस्तर थांबायचं आहे। पाण्याला व्यवस्थित उकळी आली की त्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे। कुटानंतर चिरलेली कोथिंबीर आपण ॲड केलेली आहे। आता येतो तो सगळ्यात महत्त्वाचा पार्ट, जे मी सांगितलं होतं की अवघड काम आहे। जशी पाण्याला उकळी येईल त्यामध्ये आपल्याला बेसनचं पीठ ॲड करायचं आहे। आता हे बेसनचं पीठ ॲड करताना आपल्याला विशेष काळजी घ्यायला लागते। ह्या पिठाचे गरम पाण्यात गोळे होऊ शकतात। ते गोळे होऊ न देता पीठ व्यवस्थित आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे। थोडं थोडं पीठ टाकून आपल्याला गोळे न होऊ देता पीठ ॲड करायचं आहे। पाणी गरम असल्यामुळे कधी-कधी पाणी अंगावर उडायची देखील शक्यता असते। पीठ टाकत आलं की आपला झुणका तयार व्हायला सुरुवात होते। पीठ घट्ट होत आलं की अशा प्रकारे दिसतं। यानंतर कढईवर झाकण ठेवून आपण वाफ येईपर्यंत पिठलं झाकून ठेवूया। 2 मिनिटांनंतर आपण गॅस बंद करून घेऊन गरम गरम झुणका भाकर खायला घेऊ शकतो। आणि सोबत आपले आहेत ठरलेला कांदा। तर या मग खायला झुणका भाकरी। आणि रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा। थँक यू।